लहानपणापासूनच त्यांनी कुटुंबाची आर्थिक जबाबदारी घेतली आणि अभ्यासासोबतच भाजीपाला विकून कुटुंबाला हातभार लावला। या संघर्षानंतरही मनोज यांनी हार मानली नाही आणि IAS होण्याचं स्वप्न पाहिलं। 1996 मध्ये मनोज आपल्या कुटुंबाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी दिल्लीला गेले, जिथे त्यांनी भाज्या विकल्या तसेच अनेक कार्यालयांमध्ये क्लीनर म्हणून काम केलं। एके दिवशी जवाहरलाल नेहरू विद्यापीठात सामान पोहोचवत असताना त्यांना काही विद्यार्थी भेटले। या विद्यार्थ्यांनी मनोज यांना UPSC परीक्षेबद्दल सांगितलं आणि त्याच वेळी मनोज यांनी ठरवलं की त्यांनाही IAS होऊन आपल्या कुटुंबाची आणि गावाची गरिबी संपवायची आहे। ही घटना त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली। आपलं ध्येय साध्य करण्यासाठी मनोज यांनी दिल्लीच्या अरबिंदो कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि BAचा अभ्यास सुरू केला। अभ्यासाचा खर्च भागवण्यासाठी ते अजूनही भाजीपाला विकत राहिले। 2000 मध्ये त्यांनी BAची पदवी पूर्ण केली। त्यानंतर त्यांनी UPSCच्या परीक्षेसाठी 3 वर्ष अहोरात्र मेहनत घेतली। प्रत्येक अयशस्वी प्रयत्नांनी त्यांना अधिक मजबूत केलं आणि चौथ्या प्रयत्नात त्यांच्या मेहनतीला फळ मिळालं। UPSC सारख्या कठीण परीक्षेत 3 वेळा नापास होऊनही मनोज यांनी हार मानली नाही। प्रत्येक वेळी त्यांनी आपली रणनीती सुधारली आणि ते पूर्ण प्रामाणिकपणे तयारी सुरू ठेवली। 2010 मध्ये चौथ्या प्रयत्नात त्यांना 870वा रँक मिळाला आणि IAS होण्याचं त्यांचं स्वप्न साकार झालं। अथक परिश्रम, संयम आणि जिद्द हेच त्यांच्या यशामागचं कारण होतं। बिहारच्या सुपौल जिल्ह्यातील एका छोट्या गावात जन्मलेल्या मनोज यांचं कुटुंब अत्यंत गरिबीत जगत होतं, जिथं 2 वेळचं जेवणही मिळणं कठीण होतं।